आज आम्ही हे गहू वाळू घातले होते, कारण की गावाकडून आणलेले गहू आहेत हे. आणि पाऊस चालू होता त्याच्यामुळं 2-4 महिने वाळूच घातले नाही, कारण की जसं मी गावाकडून आले तसं पाऊस लागलेला होता आणि माझी पण तब्येत बरोबर नव्हती, त्याच्यामुळं असंच राहून गेले गहू. पण आत्ता मी दिवाळीचं साफसफाई करत आहे, त्याचे व्हिडिओ मी नाही टाकलेले. आणि तुम्हाला सांगते मग हे गहू साफ नाही केलेले, पण वाळू घातले कारण की त्याच्यात झाले सोनकिडे. तर जास्त नाही झालेले, थोडे झाले होते, मग त्याच्यामुळं उन्हात आणून टाकलेले. तर आज मस्त ऊन पडलेलं होतं, त्याच्यामुळं मस्त वाळलेत गहू. आता ह्याला पावडर किंवा इंजेक्शन ठेवावं लागेल, मग हे गहू सोनकिडे वगैरे व्हायचे नाही ह्याला. हॅलो दगडले मोठे आहेत. आणि ह्यात माती भरपूर आहे, कारण की हे गहू काढत असताना थोडासा पाऊस पडलेला होता, त्याच्यामुळं माती ह्याच्यामध्ये जास्त. मातीचा छान वास येतो बरं का खाल्ल्यावर. माती खाल्ली पाहिजे. काय झालं? माती खाल्ली पाहिजे म्हणजे ह्याच्यात. तुला माती खायची का? खाऊ का? हा? खाऊ. माती न खाऊ तू, आता माझा मार खा. हे बघा, असली माती मस्त. खा ना. गहू नाही खायचे बाळा, कच्चे पोटात आवडता. तर ह्यांनी पूर्ण गहूवर, तर ह्या साहेबांनी सगळे गहूवरती आणून टाकलेले आहेत आणि हेच घेऊन जाणार आहेत खाली. मग तू येणार आहे का? मी कशाला आणि मग ऐक तुला 5-10 किलो हरगडे 3 जागा. मी आता दिवस मावळत आलाय, आता इथंच बसायचं का रात्रभर? दिवसभर काम चालू आहे. चल 3-4 आता. दिवस झाले, 3-4 दिवस झाले सारखं काम चालू, कंटिन्यू काम चालू आहे घरचं. थोड्या वेळ संध्याकाळ रात्र होणार आहे, अंधार पडायला लागलाय. पण आम्ही बसलोय मस्त गच्चीवर, मस्त गहू गोळा करत. बाय बाय, परत भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये.